राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पुढील 3 ते 4 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे। यात पालघर, रायगड, पुणे, घाटमाता, गोंदिया, चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट तर मुंबई, ठाण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर झाली। धामणी धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडलेत। धामणी आणि कवडास धरणांमधून जवळपास 10,000 क्युसेक सूर्या नदीत विसर्ग सुरू आहे। जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलाय। नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्यात। 4 दिवसांमध्ये जिल्ह्यात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बदनापूर आणि जाफराबाद तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे। नागपूरसह पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। मनीषानगर अंडरपासला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। बदलापूरचं बारवी धरण कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे, त्यामुळे MIDCनं बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। शहापूर तालुक्यातल्या भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडलेत। धरणातून 6,300 क्युसेकना भातसा नदीत विसर्ग सुरू आहे। पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहतात। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात 24.84 TMC म्हणजे 85.20% साठा उपलब्ध आहे। यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण साठा वाढलाय। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेत। पावसाचा जोर वाढल्यामुळे दरवाजे खुले झालेत। भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। बीडला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरलंय। सांडव्याखालील तरुणांचे लोंढे दिसत आहेत, त्यामुळे शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी झाली। ते सुरक्षा रक्षक नेमणं हे आवश्यक आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।